नमस्कार मंडळी. जेव्हा स्वयंपाक करायचा कंटाळा आलेला असेल आणि काहीतरी चमचमीत मस्त असं खायचं असेल तर बनवा की मग ही झटपट साधा आणि सोपा मटर पुलावची रेसिपी. खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, इथे मी 1 वाटी बासमती राईस घेतलेला आहे. तो आपण स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनटं भिजत ठेवायचा आहे. तोपर्यंत आपण इथं पुलाव करायला घेऊया. सो मंडळी, लाईट गेल्यामुळे इथे थोडीशी लाईटीचा प्रकाश कमी दिसत आहे. आणि इथे मी एका पातेल्यात 2 चमचे तूप गरम केलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि 1 मोठा कांदा लांब लांब कट करून घातलेला आहे. तुम्हाला जर जास्त मोठा कांदा आवडत नसेल तर तुम्ही इथे बारीकसुद्धा कांदा घालू शकता, काही हरकत नाही. आता कांदा थोडासा भाजून झाला की त्यामध्ये आपण काही काजूचे काप घालायचे आहेत आणि आलं आणि लसूण ठेचून घालायचं आहे. जर मंडळी तुम्हाला काजू नसेल आवडत तर तुम्ही स्किपही करू शकता, नसेल तर काही हरकत नाही. आता कांदा लालसर होऊन झाला की आपण ह्यामध्ये अर्धी वाटी वाटाणे, फ्रोझन असेल तर फ्रोझन, फ्रेश असतील तर फ्रेश घाला, काही हरकत नाही. आता हे वाटाणेसुद्धा कांद्यासोबत छानपैकी भाजून घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनटं वाटाणा भाजून घ्यायचा आहे. नंतर आपण ह्यामध्ये 1 चमचा गरम मसाला किंवा 1 चमचा पुलाव मसाला, दोन्हीमधला कोणताही असेल चालेल, काही हरकत नाही. आता हे मसालेसुद्धा ह्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. सोबतच आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर म्हणजे तुम्ही बघू शकता किती सोपी रेसिपी आहे. बस 2च मसाले, 1 पुलाव मसाला आणि चवीनुसार मीठ. आता आपण जे तांदूळ भिजवला होता तो ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छानपैकी कांदा आणि वाटाण्यासोबत तो मिक्स करायचा आहे. छान असा मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे. म्हणजे काय होईल की भाताची प्रोसेस शिजण्याची थांबणार नाही आणि व्यवस्थितरित्या भात मस्त असा मोकळा मोकळा शिजला जातो. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि सगळ्यात शेवटी ह्यामध्ये 2 चमचे आपण तूप घालायचं. तुपाने खूप छान अशी टेस्ट येते या पुलावला किंवा राईसला. आणि झाकण ठेवून 20 ते 25 मिनटं मंद आचेवर हा भात शिजू द्यायचा किंवा राईस शिजू द्यायचा. तर 20 ते 25 मिनटानंतर मंडळी तयार आहे आपला मस्त असा झटपट मटर पुलाव किंवा मटर राईस. आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी. तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू.